नमस्कार, मी ओमकार कुडाळकर. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. कचरा प्रश्नाची आग विझली असली तरी कचरा प्रश्नाबाबत ग्रामस्थ आक्रमकच असल्याचे दिसतंय. पुणे शहरात कचरा प्रश्न गंभीर होत असून हा कचरा डेपोमध्ये टाकू देण्याची विनंती महापौर मुक्ता टिळक यांनी केली. मात्र दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी धुडकावून लावीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सध्या कचरा डेपोची आग विझली असली तरी येथील कचरा प्रश्न पेटलेला पाहावयास मिळत आहे. महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीपाल भीमाली, नगरसेवक मारुती तुपे, रंजना टिळेकर, घनकचरा उपायुक्त सुरेश जगताप यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुमारे 1200 टन कचरा येथे शहरातून आणला जात होता. मात्र त्याचे प्रमाण कमी करून तो 600 टनावर आणला आहे. याशिवाय इतरत्र कचरा डेपोसाठी जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. येथील आगही आटोक्यात आणली गेली आहे. त्यामुळे येथील काही महिने या ठिकाणी कचरा टाकण्याची परवानगी ग्रामस्थांनी द्यावी अशी विनंती यावेळी पालिकेच्या शिष्टमंडळाने ग्रामस्थांना केली. पालिकेला वारंवार मुदतवाढ देऊनही पालिकेद्वारे कचरा प्रश्नांबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही. नागरी घनकचरा अधिनियमानुसार उघड्यावर कचरा टाकण्यास कायद्याने बंदी असतानाही पालिकेद्वारे येथे वारंवार ओपन डम्पिंग केले जाते. गेल्या 22 वर्षापासून या कचरा डेपोमुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थांचे जगणे दुपारस्त केले आहे. वेळोवेळी मुदतवाढ मागणारे पदाधिकारी बदलतात, मात्र ग्रामस्थांची समस्या अद्यापही जैसे थे तैसेच आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत येथे कचरा डेपोत कचऱ्याची एकही गाडी टाकू देणार नसून पालिकेने स्वतः कचरा स्वतःच्या भागातच जिरवावा अशी आग्रही भूमिका यावेळी दोन्ही ग्रामस्थांनी केली. यामुळे पालिकेच्या शिष्टमंडळांना तिसऱ्यांदा रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. या प्रसंगी कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे भगवान भाडळे, तात्या भाडळे, राहुल शेवाळे, अमोल हरपळे, उल्हास शेवाळ, संदीप हरपाळे, विशाल हरपळे, अनिल टिळेकर, अमित हरपळे, अनिरुद्ध पाचपुते, धनंजय कामठे, गीता बनकर, डॉक्टर बाबासाहेब हरपळे, महेंद्र शेवाळे, गणेश शेवाळे, गोरख कामठे, संतोष हरपळे, कैलास नेवसे, आनंदा भाडळे, कामठे पाटील, अश्विनी अबनावे, दिलीप ढोमे यावेळी उपस्थित होते. नमस्कार, जनवार्ता स्पेशल रिपोर्टमध्ये मी सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण उरुळी देवाची या ठिकाणी जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोपाशी आलो आहोत. येथील उरुळी देवाची जे ग्रामस्थ आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ यांनी आंदोलन छेडलेलं आहे की हा कचरा डेपो त्वरित बंद करण्यात यावा. अशी गेले 8-10 दिवस ही मागणी चालू आहे. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आपण या ठिकाणी आहोत. या कचरा डेपोमध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यामुळे येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, धुराचा त्रास होतो, घाणीच्या वासाचा त्रास होतो. त्यामुळे येथील नागरिकांनी ही मागणी मांडलेली आहे की हा कचरा डेपो आहे हा त्वरित दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा. इथलाच कचरा डेपो आहे तो बंद करावा. त्यासाठी यांनी आंदोलन छेडलं आणि पुण्यातून जो मोठ्या प्रमाणात कचरा आणला जातो तो त्या कचऱ्याच्या गाड्या या ग्रामस्थांनी अडवलेल्या आहेत. त्या कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी येऊन देत नाहीयेत. गेल्या 20-25 वर्षापासून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ह्या ठिकाणी हा कचरा डेपो आहे. ह्या ठिकाणी कचऱ्यावरती कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. पुणे महानगरपालिका रोजचे 700 ते 800 मेट्रिक टन एवढा कचरा ह्या ठिकाणी टाकते. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. हा कचरा डेपो गेल्या 15 दिवसापासून पेट घेतलेली आहे आणि त्या धुरामुळे ह्या ठिकाणी संपूर्ण फुरसुंगी गावावरती आणि उरुळी देवाची परिसरावरती धुराचे साम्राज्य पसरलेलं आहे. अनेक मुलांना, लहान मुलांना ह्या धुरामुळे त्रास होत आहे. ह्या ठिकाणी ह्या लोकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. या ठिकाणी पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत. तर आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मीटिंग घेतली होती आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा कचरा डेपो आम्ही कायमस्वरूपी बंद करू. परंतु आज हा कचरा डेपो बंद झालेला नाही. ह्याचा आम्हाला त्रास होतोय. त्यामुळे आम्ही दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा म्हणून हे आंदोलन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराया महाराज, ह्या खंडेरायांचं आज आम्ही जागर घातलेला आहे आणि खंडेरायाला जागर घालून आम्ही प्रार्थना केलेली आहे की हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा आणि आता इथून पुढे आम्ही कचरा डेपो चालू होऊन देणार नाही. मी उल्हास शेवाळे,
मागच्या पंचवार्षिकमध्ये उपसरपंचमधून या ठिकाणी कार्यरत होतो. आता काही दिवसापूर्वी सरपंच म्हणून कार्यरत होतो. कचरा डेपो बंद आंदोलनासंदर्भात अनेक नेत्यांशी पुढाऱ्यांशी यापूर्वी पण चर्चा झालेल्या आहेत. जे आता सत्तेत आहेत ते पूर्वी विरोधात बसत होते, जे विरोधात आहेत ते सत्तेमध्ये होते. प्रत्येकजण आपली सत्ता टिकवण्यासाठी त्याच्या कार्यकर्त्यापुरता येतो आणि मुदत मागून घेतो. 1 वर्षाची मुदत द्या, 6 महिन्याची मुदत द्या, 2 वर्षाची मुदत द्या, असं करून आपला कार्यकाळ पुढे ढकलतो. अनेक महापौर आले, अनेक राज्यकर्ते या ठिकाणी येऊन गेले, परंतु कचरा डेपो बंद करणं या ठिकाणी गांभीर्याने असा विषय कोणीच नाही घेतला. त्याच्यामुळं आज आमचा 100% या राजकारण्यांवरचा, पुढाऱ्यांवरचा, अगदी मुख्यमंत्र्यांवरचा सुद्धा विश्वास उडालेला आहे. म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी फक्त श्री खंडेराया या एकमेव आमचं जे कुलदैवत आहे त्या कुलदैवतावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी जागर घातलेला आहे की बाबा खंडेराया ह्या राज्यकर्त्यांना तरी आता कुठंतरी सुदबुद्धी दे. आणि ह्यांनी जे आतापर्यंत शब्द दिलेले आहेत, 6 महिने 9 महिन्याच्या ज्या मुदती मागून घेतलेल्या आहेत, त्या मुदतीमध्ये जरी यांनी कचरा डेपो बंद नाही केला तरी आता तरी यांना कुठेतरी सुदबुद्धी दे आणि हा कचरा डेपो या ठिकाणी बंद कर. या कचरा डेपोच्यामुळे आज या ठिकाणी आमचं संपूर्ण आरोग्य दूषित झालेलं आहे. लहान मुलांचं आरोग्य तर पूर्णपणे बेजार होऊन गेलेलं आहे. या भागातल्या अनेक तरुण मुलांना या ठिकाणी मुली देत नाहीत, त्यांच्या लग्नाचे प्रश्न उद्भवलेले आहेत. आज 23 वर्षापूर्वी जो या ठिकाणी यांनी पाण्याचा स्तोत्र खराब केलेला आहे, 23 वर्षापासून या आम्हाला बंद नलिकेतून पाणी द्यायचं फक्त आश्वासन देत आहेत, परंतु आज तागायत आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंद नलिकेतून पाणी मिळालेलं नाही. दरवर्षी कुठेतरी 1-2 टँकर सुरू करतात आणि त्यानंतर 4-8 दिवसांनी, 15 दिवसांनी बंद केले जातात. आंदोलन केलं की तेवढ्या पुरतं कुठेतरी आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता करू असा दिखावा केला जातो, परंतु कुठलंही आश्वासन या ठिकाणी या राज्यकर्त्याकडून पूर्ण होत नाही. मुख्यमंत्र्यांच्याही पलीकडे जाऊन आम्ही या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेल्या आहेत. माननीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यापूर्वीचे सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, अनेक महापौर होऊन गेले, सगळ्यांच्या बरोबर चर्चा होऊन गेलेल्या आहेत, परंतु गांभीर्याने असं या ठिकाणी कुणी काही पाहिलेलं नाही. लिचेडचा प्रश्न जसाचा तसाच आहे. या लिचेडमुळे प्रत्येक या ठिकाणच्या ज्या विहिरी आहेत, बोरवेल आहेत, ज्या आमचे पाण्याचे जे मेन स्रोत आहेत ते सुद्धा यांनी खराब करून टाकले आहेत. पिण्याच्या पाण्याचा तर महाभयंकर प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. 23 वर्षापूर्वी जे या ठिकाणी नागरीकरण होतं त्याच्यापेक्षा आज कितीतरी पटीने या ठिकाणी नागरीकरण वाढत चाललेलं आहे. परंतु या कचरा डेपोच्यामुळे आमच्या या स्थानिक शेतकऱ्यांच्या ना शेतीमाल पिकत नाही आहे, कारण शेतजमिनी विकायच्या म्हटल्या तर त्या शेतजमिनीला बाजारसुद्धा येत नाही. या ठिकाणी नागरीकरण वाढत चाललेलं आहे, परंतु यांनी आजपर्यंत आमच्या या ठिकाणी विकसित असा आर-झोनसुद्धा या ठिकाणी घोषित केलेला नाही. त्यामुळे तुम्ही जर या बाजूला पाहत असाल तर एकही या ठिकाणी टाउनशिप उभी राहिलेली तुम्हाला दिसणार नाही आहे. हे फक्त बकालपणा दिसतोय. त्याच्यामुळं आता हे जे आम्ही आंदोलन केलं आहे अगदी शेवटच्या टप्प्यातलं अंतिम आंदोलन आहे. फक्त कचरा डेपो बंद याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आणि आता कुणी जरी आलं किती आश्वासनं दिली किंवा काय केली तरी हे कचरा डेपो बंद झाल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही. उरुळी देवाची आणि फुरसुंगी दोन्ही ग्रामस्थांनी जवळजवळ 24-25 वर्ष हा कचऱ्याचा त्रास या ठिकाणी सहन केलेला आहे. आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्याच्या नंतर उरुळी आणि फुरसुंगी या ठिकाणी कचरा टाकू नये, ओपन डम्पिंग करू नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना पुणे महानगरपालिकेला दिलेल्या असताना देखील पुणे महानगरपालिका आताच एका तासाभरापूर्वी महापौर या ठिकाणी विनंती करण्यासाठी आल्या होत्या की ओपन डम्पिंग करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. ओपन डम्पिंगला जर न्यायालय बंदी घालत असेल आणि त्या पापात आम्ही सहभागी होण्याचा कुठलाही या ठिकाणी आमचा हेतू नाही आहे. त्याच्यामुळं उरुळी आणि फुरसुंगी या कचरा डेपोवर आम्ही कुठल्याही प्रकारचं ओपन डम्पिंग या ठिकाणी करू देणार नाही. महापौर असतील, सभागृह नेते असतील, मुख्यमंत्री असतील, एवढं पंतप्रधान जरी आले तरी आता आम्ही दोन्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की उरुळी आणि फुरसुंगी कचरा डेपोत कुठलाही प्लॅन्ट, कुठलंही ओपन डम्पिंग, कशाही प्रकारचं कार्यवाही किंवा काम या ठिकाणी आम्ही करू देणार नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी दोन्ही ग्रामस्थांचा निश्चय झालेला आहे. मी गोरख भाऊ कामटे, फुरसुंगी ग्रामस्थ. या ठिकाणी आज आपण एक आंदोलन जे आहे हा पाहत असता हे आंदोलन आता 6वा दिवस आंदोलनाचा आहे आणि आपण कचरा न टाकून देण्याचा हा 13वा दिवस आहे. आंदोलनाचा जो प्रकार आहे आपण पाहत असाल अनोख्या पद्धतीने आपण हे आंदोलन करत आहोत. या ठिकाणी आज खंडेराया चरणी आम्ही प्रार्थना केली ग्रामस्थांनी की हे खंडेराया, आमची ही विनवणी आहे की हे प्रशासन आणि हे कारभारी हे पूर्णपणे ग्रामीण भागावरती अन्याय करत आहे, ग्रामीण जनतेवरती अन्याय करत आहे. त्यांच्या जनजीवनाचा प्रश्न हा पूर्णपणे दुर्लक्षित करून त्यांच्या पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे. या ठिकाणी कचरा डेपोचा घन प्रश्न असताना ग्रामस्थांना विचारात न घेता वेगवेगळ्या पद्धतीनं
कचरा टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तर आमचं हे आंदोलन यासाठीच आहे की यापुढे कचरा हा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही आणि यासाठी आम्ही आता हा शेवटचं आंदोलन असणार आहे की यापुढे कुठले आंदोलन होणार नाही आणि हे निश्चित शेवटचं आंदोलन असं असणार आहे, करो या मरो याच पद्धतीचं असणार आहे. आम्ही कचरा या ठिकाणी टाकू देणार नाही. मी हिरामन हरपळे फुरसुंगी गावचा रहिवासी आहे. ह्या कचरा डेपोमुळं आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. अजूनही त्रास आम्ही सहनच करतोय. गेली 25 वर्षे आम्ही हा त्रास सहन करतोय. आता आमचा फक्त पुणे महानगरपालिकेतील 5ही मानाच्या गणपतींना आणि दगडूशेठ हलवाई गणपतींना आम्ही वंदन करून एकच विनंती करतो की आता प्रत्येक महापौरांनी आपला जो कचरा आहे हा आपला कचरा आपला स्वतःच्या वार्डातच जिरवावा आणि आमच्या फुरसुंगी आणि उरुळीकरांची यातून मुक्तता करावी ही आमची विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमची मुलांची आज गेली 30 ते 35 वर्षे झालं लग्न होत नाहीत, कारण आम्ही हा कचरा डेपो बाधित म्हणून घोषित झालेलो आहोत. त्याच्यामुळं आम्हाला जर कुठं जर मुली पाहायला गेलो तर स्पष्ट आम्हाला नकार येतो की बाबा तुमच्या मुली आम्ही तुमच्या मुलांना मुली दिल्या असत्या, परंतु तुमच्या हा जो कचरा डेपोचा वास आहे हा वास आमच्या मुलींना सहन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही काय करायचं हा प्रश्न आमच्या पुढं उभा राहिलेला आहे. याच्यातून आता पुणे महानगरपालिकेने मार्ग काढून आमची मुक्तता करावी. नंदूबापू हरपळे फुरसुंगी. कचरा डेपोमुळे आम्ही सर्व परिसर बाधित झालेलो आहे. आमच्या इथले आमदार सारखे घोषणा करतात 93 कोटीची योजना आली पाण्यासाठी, 72 कोटी बॅनर लावतात आणि ते पैसे जातात कुठं हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. पाण्याची सोय नाही, बंद पाईपातून पाणी देणार होते ते बी हवेत विरले सगळे. हो बरोबर आहे, कचरा हा बंद झालाच पाहिजे. ह्याच्यापासून त्रास प्रदूषण वाढलेलं आहे. परत औषध फवारणी वेळेवर बी करीत नाही, काहीच करीत नाही. आम्हाला कुठली सुविधा देत नाही. कोट्यवधी रुपये 66 कोटी रुपये ते महापौर म्हणले खर्च केले, ते कुठे केले हे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावे. ते काय म्हणाले आम्हाला हे करून द्या, थोडं सवलत द्या. आम्ही काही सवलत देणार नाही, आता मुदत देऊ शकत नाही. किती वेळ 25 वर्षे त्यांची मुदतच घेत चाललेलो आहोत. हा कचरा डेपो त्वरित बंद करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दत्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांचा आरास करण्यात आलाय. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट शिवराज कदम, जहागीरदार खजिनदार BM गायकवाड, उत्सव प्रमुख शिरीष मोहिते, उप उत्सव प्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त ॲडव्होकेट ND पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते. या पुष्पोत्सवामध्ये 5 लाख मोगरा, 50,000 लिली, 25,000 गुलाब, 10,000 झेंडू, 5,000 चाफा आणि अशोकाच्या पानांनी पुष्पोत्सवाची सजावट करण्यात आली. सुभाष सरपले आणि सहकाऱ्यांनी ही आसरा साकारली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती, श्रीमती वासुदेवानंद टेंबेस्वामी महाराज आणि श्री माणिकभूमी महाराज या दत्त महाराजांच्या 4 अवतारांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजवण्यात आल्या आहेत. आता आपण आहोत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये. या दत्त मंदिरामध्ये लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज पुष्प वासंतिक आयोजन केलेलं आहे. आपण पाहताय या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांचे आरास आज दत्त मंदिरामध्ये केलेले आहे. दत्त मंदिराचा परिसर जो आहे तो फुलांच्या सुगंधाने दरवळलेला आहे. गुलछडी, झेंडू, गुलाब आणि चाफ्याची फुले, मोगरा अशा विविध फुलांनी दत्त मंदिरामध्ये आरास केलेले आहे. आपण पाहताय दत्त महाराजांच्या मूर्तीला जो आहे तो प्रत्येक फुलांच्या हारांचा साज घातलेला दिसतोय आपल्याला. गुलाबांच्या पुष्पांनी दत्त महाराजांचं मंदिर आहे जे गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेलं दिसतंय. चाफ्याची फुले आपल्याला मागे दिसत आहेत. हा पुष्पोत्सव आहे हा 1.5 दिवसांसाठी केला जातो. आज सायंकाळ रात्रीपर्यंत आणि उद्या दुपारपर्यंत हा पुष्पोत्सव असणार आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा पुष्पोत्सव केलेला आहे. तर पुणेकरांनी या पुष्पोत्सवाचा लाभ घ्यावा अशी ट्रस्टची विनंती आहे. नमस्कार.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट शिवराज कदम. आज कैलासवासी लक्ष्मीबाईंची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या अनुषंगाने दत्त मंदिरामध्ये वासंतिक पुष्पोत्सव केला जातो. मोगरा, लिली, गुलाब, झेंडू, चाफा इत्यादी सर्व सुवासिक फुलांची आरास इथे केली जाते. दत्त महाराजांना नयनरम्य असा फुलांचा पोशाख इथे केलेला आपल्याला दिसून येईल. या प्रसंगी आम्ही सर्व पुणेकरांना आवाहन करतो की त्यांनी इथे मंदिरात येऊन या सर्व आराशीची पाहणी करावी, दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं आणि या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ पणं आणि डाळ वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होतो, तो प्रसाद आपण सर्वांनी घ्यावा अशी ट्रस्टतर्फे आम्ही आपल्या सर्वांना विनंती करीत आहोत. हा पुष्पोत्सव आज सायंकाळी सुरू झालेला आहे. उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुवार दिवसभर हा पुष्पोत्सव इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि असे एक ते दीड दिवसांचे, कारण फुलांचं सुगंधी फुलांचं आयुष्य थोडं कमी असल्यामुळे 1 ते दीड दिवस फक्त आपल्याला हा पुष्पोत्सव या ठिकाणी ठेवता येतो. कॅमेरामन ओमकार सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून आकारले जाणारे बेकायदेशीर प्रवास कर घेणे बंद करावे अशी मागणी राष्ट्रीय प्रवास वाहतूक व घरेलू कुशल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून उभारण्यात आलेले टोल नाके, भाड्याने माणसाची वाहतूक करणाऱ्या मोटार बसेस, माल वाहतूक करणारे ट्रक, जाहिरातीसाठी गाड्या, माल वाहतूक करणारे ट्रॅक्टर, माल वाहतूक करणारे 3 चाकी वाहन या वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर प्रवेश कर आकारत असते. परंतु या व्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या वाहनांकडून प्रवेश कर आकारत असतात. दिवसातून जेवढा वेळ या गाड्या प्रवास करत असतात तेवढा वेळ प्रवास कर आकारला जातो. अवैधरित्या आकारण्यात येणारा हा प्रवास कर बंद व्हावा यासाठी हे टोलनाके त्वरित हटवण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रीय प्रवासी वाहतूक व घरेलू कामगार संघटनेच्या वतीने रवी सिमराम यांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्याने कोणतीही तरतूद नसताना टॅक्सी वाहन चालकांकडून बेकायदेशीर वाहन कर घेतला जात आहे. तसेच मार्च 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. ही कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रवेश कर घेण्याचा कुठलाही अधिकार नाही, तरीही या निर्णयाचे बिनधास्तपणे उल्लंघन घेताना दिसतंय. हे टोल नाके लवकरच बंद झाले आहेत, तर आंदोलनाचा इशारा रवी सिमराम यांनी दिलाय. पाहूयात या संदर्भात आमच्या प्रतिनिधींकडून घेतलेला आढावा. आत्ता आपण आहोत सोलापूर रोड येथील एम्प्रेस गार्डनच्या रोडवरती. या ठिकाणी आपण पाहताय की हे जे टोल नाके आहेत, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे टोल नाके आहेत, हे टोल नाके अवैधरित्या चालवले जात असल्याचं म्हणणं इथे मांडलं जातं आहे. हे टोल नाके बंद करावे अशी मागणी प्रवासी वाहतूक संघ आणि घरेलू कामगार संघटनेच्या वतीने केली जाते. गेले अनेक वर्ष हे टोल नाके जे आहेत ते बेकायदेरित्या इथे उभारले आहेत. इथे जे म्हणजे नागरिकांची वाहतूक करणारे जे वाहनं आहेत त्या वाहनांकडनं टोल आकारले जातात, किंवा जी वाहने वस्तू वाहतूक करतात अशा वाहनांकडनं टोल आकारले जावेत अशी प्रवासी वाहतूक संघटनेचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी ज्या प्रवासी गाड्या वाहतात त्या गाड्यांकडनं अवैधरित्या टोल आकारले जातात. आपल्याबरोबर प्रवासी वाहतूक संघटना आणि घरेलू कामगार संघटनेचे रवी सिसराम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ याबद्दल काही माहिती. सर, काय सांगा? मला हे सांगायचं आहे की कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात कुठली तरतूद नसताना बेकायदेशीरपणे या ठिकाणी जे कर आकारणी केली जाते गाड्यांची, ते एकदम बेकायदेशीर आहे. आणि हे नुसतं आपले स्वतःचे घर भरण्याच्या उद्देशाने हे टोल आकारणी करत आहेत. मी 17/10/2016 एक पत्र लिहिलं होतं, सगळ्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे, पण कोणी याच्यात मला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. हे मी पत्र लिहिलेलं आहे. या पत्राचं आत्तापर्यंत कोणी मला उत्तर दिलेलं नाही आहे. आणि ह्या पत्रामध्ये सगळ्यांना जेवढे मोठे संरक्षण मंत्रालयापासून मी सगळ्यांना लिहिलेलं आहे. जर हे राईट असेल तर त्यांनी मला याचं उत्तर द्यावं. त्यांचं गॅझेट आहे, त्याच्यामध्ये क्लिअर आहे. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मी त्यांच्याकडनं एक गॅझेट मागितलेलं आहे, गॅझेट ऑफ इंडिया, जे राजपत्र म्हणतात त्याला. याला बदलण्याचा अधिकार कोणाला नाही आहे. जर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे क्लिअर की ह्याच्यात फक्त गुड्स कॅरियर्स यांच्याकडनंच घ्यायचं आहे आपण. हे गॅझेट आहे, हे राजपत्र म्हणतात त्याला. आणि ह्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की कुठल्या गाड्यांकडनं तुम्ही टोल वसुली करू शकता. ह्याच्यामध्ये असतानासुद्धा कॅन्टोन्मेंट कर वसुली जी आहे हे लाईट मोटर व्हेकलकडनं घेते. लाईट मोटर व्हेकल म्हणजे त्याच्यामध्ये तवेरा, झायलो
इंडिका हे गाड्या येतात. ह्या गाड्या सिटीमध्येच चालतात. सिटीमध्ये चालत असल्यामुळे त्यांचे 10-15 असे चक्रा होत राहतात. त्यांच्याकडनं प्रत्येक वेळेला 30 रुपये अशा प्रकारे घेतलं जातं. माझं हे म्हणणं आहे की हे बेकायदेशीर आहे आणि याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा रिजेक्ट केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे ते जज साहेब आहेत, त्यांचे नावं मी बोलतो. त्यांनी 2011मध्ये श्री अशोक भान आणि न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी क्लिअरली या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की हे टोल जी आकारणी आहे, अगर समजा नगर निगम किंवा महानगरपालिका आकारत असेल तर तुम्ही घेऊ शकता. परंतु या ठिकाणी महानगरपालिका, नगर निगम हे दोन्ही आकारत नसल्यामुळे कॅन्टोन्मेंटला तर हा अधिकारच नाही आहे. आणि अधिकार नसल्यामुळे मी या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता कॅन्टोन्मेंटमध्ये जाऊन की याचं उत्तर काय आहे, पण कुठल्याही अधिकाऱ्याने मला आत्तापर्यंत उत्तर दिलेलं नाही. आणि माझी मागणी आहे की कॅन्टोन्मेंट आहे, हे कर आकारणी आहे, हे ताबडतोब बंद व्हावं. दुसरी गोष्ट ही आहे की या ठिकाणी काय आहे, हे लोक जे गाडींचा पाठलाग करून गाडी थांबवतात कुठेही. इथून जर अर्ध्या मीटरवर जर गाडी गेली तर तिथं थांबवतात. यांना काय अधिकार आहे? मी शासनाला विचारू शकतो की हे यांना कोणी परमिशन दिलं आहे? अगर परमिशन दिलं तर त्यांनी मला सांगावं, मी डिबेट करायला तयार आहे. असं यांच्याकडे काही कायद्यात असेल किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या काही कायद्यात असेल तर त्यांनी मला सांगावं, मी तयार आहे त्यांच्याशी बोलण्यात. पण हे त्वरित थांबावं, नाहीतर मी याच्यासाठी पुन्हा उपोषणाला बसण्याची मी शासनाला हे करतोय. बरोबर आहे ना? त्यांचा खर्च भागवत असेल ना, असं नाही म्हणत मी. यांच्याकडे शॉप्स आहेत, बेकायदेशीर दुकानं चालतात रस्त्यावर, यांच्याकडनं ते वसुली करतात. असे कितीतरी हजारो दुकान कॅन्टोन्मेंटमध्ये आहेत. त्यांच्याकडनं जरी ती प्रॉपरली जर त्यांनी 2 नंबर न करता जर पैसे व्यवस्थित कलेक्ट करून जर आपल्या ऑफिसला जमा केलं तर मला तर वाटतं रेव्हन्यू भरपूर होईल. याच्यामधून ते घेऊ शकतात. पण इथं राजपत्रामध्ये नाही आहे. राजपत्राने क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही या गाड्यांकडनं तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये बसेस दिलेल्या आहे, ट्रॅक्टर दिलेलं आहे, ऑटो रिक्षा आहे विथ गुड्स कॅरी आणि ॲडव्हर्टाइजमेंटच्या गाड्या. एवढ्या गाड्याकडनं ते लोक फक्त कॅन्टोन्मेंट वसूल करू शकतात, पण ह्या बाकी गाड्यांकडनं ते घेऊ शकत नाही, तरी पण ते घेतात. याचं कारण काय? हां, मी कॅन्टोन्मेंटच्या COशी बोलणं झालं होतं. कॅन्टोन्मेंटचं आता जे नवीन CO आले त्यांचं नाव मला माहीत नाही, पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली अर्ज देताना. ते म्हणतात नाही आम्ही घेऊ शकतो, आम्हाला अधिकार आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता तर मला रिटर्नमध्ये द्या. याचे उत्तर तर द्यायला पाहिजे ना. मी अर्जामध्ये लिहिलेलं आहे की मला तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्ही काय उत्तर देऊ शकता ते मला समजू द्या ना, म्हणजे मला समजेल. मग मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली अर्ज टाकला, त्यावेळेस माझ्याजवळ हा गॅजेट आला. गॅजेटनंतर याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे, मी पूर्ण स्टडी केल्यानंतर मी आज मीडियाला बोलतो आहे की याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की LMV लाईट मोटर व्हेकलला कुठंही परमिशन नाही आहे. झायलो, तवेरा, इंडिका यांना इथं टोल घेण्याचं यांना परमिशनच नाही आहे. परमिशन नसतानासुद्धा हे पैसा कुठं जातो? हा पैसा ट्रेझरी सरकारला जमा होतो की अजून कोणाच्या खिशात जातो? ह्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण मागील कितीतरी वर्षापासून हा टोल आकारला जातो. अशी माझी मागणी सरकारला आहे, पण याच्यावर कोणी ध्यान द्यायला तयार नाही. अगर समजा सरकारने याच्यावर ताबडतोब ध्यान दिलं नाही तर मी याचं तीव्र आंदोलन करणार आहे आणि उपोषणाला सुद्धा बसणार आहे. त्वरित जर हे टोल नाके बंद केले नाही तर आंदोलनाचा किंवा आंदोलन करण्यात येईल किंवा खूप मोठ्या प्रमाणात उपोषण करण्यात येईल, असा इशारा रवी सिसराम यांनी कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना दिलेला आहे. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.